क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा आजचा दिवस। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासह अन्य 14 पदांसाठी एकूण 108 अर्ज सादर। उद्या दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी होणार। 5 ते 7 नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची मुदत। 8 तारखेला अर्जदारांची अंतिम यादी तयार होणार। एमसीएच्या निवडणुकीमध्ये विहंग सरनाईक यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज। विहंग सरनाईक हे मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचा एमसीएच्या निवडणुकीमध्ये 5 पदांसाठी अर्ज। मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार या पदांसाठी अर्ज। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू। 150 कोटींची बिलं थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं होतं। कंत्राटदारांना थकीत बिलं मिळण्याबाबत शब्द दिल्यामुळे काम सुरू। नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात, मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची झोड। मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी। मुख्यमंत्र्यांचीही परवानगी न घेता सरकारी बंगल्यावर खर्च केल्याचा रोहित पवार यांचा आरोप। तर सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्याच्या भिंतींना ग्रॅनाइटचे कंपाऊंड। रोहित पवार यांची टीका। अकोल्यामधील तहसील कार्यालयावर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। निराधार, विधवा, दिव्यांगांना पगार न मिळाल्यामुळे शिंदेंच्या सेनेचं आंदोलन। बीडमध्ये स्थानिक पत्रकाराचा मुलगा यश ढाकाच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा। मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसह सर्व संघटना, नागरिक उपस्थित। सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। तडीपार गुंडांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची। मुंबईच्या किला कोर्टामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिला वकिलाचा मृत्यू। वकील मालती पवार असं मृत महिलेचं नाव असून वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। सांगलीच्या जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधामध्ये झळकले विडंबनात्मक पोस्टर। जंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का, अशा आशयाचे बॅनर अज्ञातांकडून पोस्टर लावण्यात आले। चाळीसगाव कन्नड रोडवरील जबरी दरोड्याचा प्रकार उघडकीस। सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल। कारवाईमध्ये अर्जुन शिंदे आणि अशोक शिंदे या दोघांना अटक, तर इतर 8 आरोपींचा शोध सुरू। पुण्यामधील दौंडमधील डॉक्टरची 46 लाखांना फसवणूक। एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले। विश्वासघात करून दोघांची फसवणूक। दौंड पोलिसात गुन्हा दाखल।